हॅलो गाईज. सो ओके, चलो 9:08 झाली आहेत आणि आता आम्ही निघतो आहे फ्रॉम उज्जैन टू शिर्डी. तर झाली सगळी बॅग वगैरे भरून वगैरे. आता आम्हाला एस्टिमेट दाखवतो आहे. अरे छोण्या थांब ना बाबू. आता आम्हाला एस्टिमेट एक मिनिट किती दाखवतोय, 9 hours 55 minutes आहे. तो 7:03 आम्ही पोहोचण्याचा एस्टिमेट दाखवतोय. 504 किलोमीटर आहेत आता इथून शिर्डी, म्हणजे आमच्या हॉटेलपर्यंत. सो चलो आता निघू आम्ही. हा पोराची मस्ती काय संपत नाही. सकाळ सकाळ उठले अर्ध्या झोपेतून. हा फुल असा ऍक्टिव्ह मोडमध्ये की जसं काय बाबा. हॅलो गाईज, हाव आर यू. आता आमचं काल जे राहिलं होतं, जे नमकीन भंडारमध्ये येण्याचं, रात्री बोललो बंद झालं अनफॉर्च्युनेटली. पण ते आम्हाला असंच आमच्या रूमपासून 5 मिनिटावरच होतं. दिव्या बोलली चल बघूया आहे का, आणि लकीली आम्ही आलो आणि ते जस्ट ओपनच झालं. हे आहे नमकीन जैन नमकीन भंडार. कितना साल से ये? कितने? 70 साल हो गए. अरे बाप रे. ये 1956 से. उज्जैनला आलं तर नक्की विजिट करायचे जैन नमकीन भंडारला. सिन्स 1956. उज्जैनचं खूप जुनं नमकीन भंडार आहे. इथे बरेचसे व्हरायटी आहेत नमकीनचे, आणि ह्यांचे हँडमेड आहेत, होममेड आहेत. हे पापड वगैरे पण सगळे होममेड आहेत त्यांचे. सो हे आपल्याला खूपच प्युअर आणि ओरिजिनल टेस्ट तुम्हाला देईल उज्जैनची. तो यांचं ऑनलाईन स्टोअर पण आहे, jmnamkinbhandar.com म्हणून. तर तुम्ही जर घरी बसल्या बसल्या आपण ऑनलाईनही ह्यांच्याकडून ऑर्डर करू शकतो, आणि हे ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हर करतात. सो निघालो आता आम्ही तिथून. अर्धा तास गेला आमचा. आता 9:55 तेच 19:36 म्हणजे 7:40 आम्ही पोचू आमच्या हॉटेलवर. पण ते पण आता थांबलो वगैरे नाश्ता जेवायला वगैरे, तर मग थोडं मागे पुढे अजून टाईम होईल आमचा. सो आता फिलहाल तर तेवढा आहे. 7:30 वाजेपर्यंतचा आमचा ETA आहे. मित्रांनो आता वाजले आहे 10:48 आणि आम्ही इथे हायवेवरती एक रेस्टॉरंट भेटलं आम्हाला. काय नाव होतं रे? बापूजी की हॉटेल रेस्टॉरंट, बापूजी का नाश्ता असं रेस्टॉरंटचं नाव आहे. सो आम्ही आता इथे थांबलो आहे नाश्ता करायला. सो आता तसं आहे, आता 11:10 म्हणजे आम्हाला अजून आता अर्धा 1 तास आमचा पुढे जाणार आहे. 7:30चा ETA होता तो. आता ETA आमचा मोस्टली 8-8:30चा होऊ शकतो. आता मध्ये जेवायला वगैरे पण कुठे थांबलो तर बघू. सो मित्रांनो आता वाजले आहे 11:30 आणि आम्ही आता निघालो आहे आमचा नाश्ता वगैरे करून. आणि आता आम्ही सुसाट जाणार, कुठेही थांबणार नाही जोपर्यंत एकदम जास्त कळकळातली भूक आम्हाला लागत नाही. सो ओजूनी पण चांगला नाश्ता केलाय, हिनी पण चांगला नाश्ता केलाय, मी पण चांगला नाश्ता केलाय. तो आता भूक लागणार नाही, आणि जर लागले तर चटरपटर मागे राहिले गाडीमध्ये ते आम्ही खाऊ आणि आता जाऊ. आता 9:14चा ETA आहे, म्हणजे 9 hours 14 minutes दाखवत आहे. म्हणजे 20:50 झाले. जे 7:30 होते ते 20:50 झालेच, म्हणजे 9 वाजेपर्यंत आम्ही पोहोचणाऱ्याचं दाखवत आहे. ते आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करू. सो गाईज आम्ही फायनली MP बॉर्डर क्रॉस करतो आहे. थँक्यू इंटिग्रेटेड MP बॉर्डर चेकपोस्ट चेकलिस्ट. सो MP बॉर्डर फायनली आम्ही क्रॉस केला आहे, आणि आम्ही आता एंटर केलं आहे महाराष्ट्रामध्ये. आय थिंक, बिकॉज मला आता ते काय कळलं नाही, वेलकम टू महाराष्ट्र किंवा असं काही लिहिलं पण नाही आहे. बट MP बॉर्डर क्रॉस झाला आहे. सो आता वाजले आहेत 3:15 आणि आता आम्ही शोधत आहे ॲज युजल हॉटेल्स आम्हाला जेवायला, कारण आमचे साहेब पण उठले आहेत. सो म्हटलं आम्ही जेवून घेऊया पटकन. आणि ऑफिशियली आफ्टर दॅट काय ते मध्य प्रदेशचं मी तुला हे सांगितलं काय होतं का, बॉर्डर क्रॉसिंग, वी हॅव ऑफिशियली एंटर्ड इन महाराष्ट्र. सो आता मला सगळीकडे ॲड्रेसमध्ये अशी महाराष्ट्र दिसतंय. सो वी आर इन महाराष्ट्र, हे कन्फर्म झालं आहे. नाही नको ना. माझी सोंडूला लागत चालू येते. हे तूच लाड करतोस. ओके, तू का घेतलंस त्याला? चालू दे रे झोपेतून उठलाय तो.
कसं शिकवलं तुला मी? केवढं फिरवायचंय बघ, एवढंच आहे बघ, असं पकडायचं. मित्रांनो आम्ही आता इथे वेज हॉटेल अरोमा मध्ये आलो आहे. हे आहे हॉटेल, असं चांगलं हॉटेल आहे. आणि मी हेच दिव्याला बोलत होतो, आपल्या महाराष्ट्राची हॉटेलं जरा अशी मोठी मोठी आणि प्रशस्त असतात. व्यवस्थित खायला प्यायला जागा, खेळायलाही जागा असते. कोण होतं उजू? कोण होतं? हाय, कोण आहे? कोण आहे? धुळेजवळच्या आम्ही एका गावात आहे, तर तिथे आम्ही मागवलं काहीतरी, मागवायचं काय असं मागूया म्हणून. तर मग आम्ही बोललो की इथे स्पेशालिटी काय आहे, तर इथे काळ्या मसाल्यामध्ये, काळ्या मसाल्यामध्ये वांग्याची भाजी किंवा शेवची भाजी वगैरे मिळते. तर आम्ही वांग्याची भाजी अशी मागवली. तर ते म्हणले थोडी स्पायसी असणार, बट आम्ही म्हटलं ठीक आहे, काहीतरी वेगळं ट्राय करू. सो वांग्याची ही भाजी आम्ही ब्लॅक मसाला आणि ज्वारीची भाकरी अशा आम्ही 2 गोष्टी मागवल्यात. मेन गोष्ट तर बोलायची राहिली, आम्ही महाराष्ट्रात आलो तर आम्हाला आता महाराष्ट्रीयन फूड फायनली भेटलं आहे. नाहीतर आम्ही नुसतं नॉर्थ इंडियन हेच खात होतो आहे ना ग. फायनली महाराष्ट्रीयन फूड भेटलं आणि खूप टाईमनंतर आपलं मराठी जेवण, महाराष्ट्रीयन फूड जेवल्यावर खूप बरं वाटतं. आता आम्ही क्रेविंग अजून एक गोष्टीची करतो आहे, ती आता घरी पोचल्यावर, शिर्डीचं दर्शन झाल्यावर आम्ही करणार आहे. ते म्हणजे नॉनव्हेज खाणं. पूर्ण ट्रिप आम्ही नॉनव्हेज नाही खाल्लं, फुल व्हेजिटेरियन. सो बट टिल लावून जेवण सगळीकडे आम्हाला चांगलंच भेटलं. बट हे मराठी जेवण, आपलं महाराष्ट्र स्टाईलचं जेवण खाऊन उत्तम, अजून मजा आली. सो मित्रांनो, झालं आमचं जेवण वगैरे, आता निघतो आहे. आता वाजले आहेत 4:55, म्हणजे 5 वाजायला आलेत ऑलमोस्ट. आणि 4.5 तास राहिलेत आता आम्हाला पोचायला. 277 किलोमीटर्स टू कवर. म्हणजे आता ETA आमचा झाला आहे 9:30, 9:30 वाजताचा ETA झाला आहे. सो ऑलमोस्ट आमचा 1.5 तास आम्ही मागे गेलो आहे आता परत. सो गाईज मित्रांनो, फायनली आम्ही समृद्धी महामार्गावर आलो आहे. आता वाजले आहेत 8 आणि आम्ही पोचणार आहे 21:23, म्हणजे 9:20 सो मित्रांनो, फायनली वी हॅव एंटर्ड शिर्डी. सो आता अजून 15 मिनिटात आम्ही आमच्या रूमवर पोचू आणि हॉटेलवर पोचू आणि मग आता आपण तेव्हा भेटूया. हॅलो गाईज, आणि हियर वी आर इन आवर हॉटेल रूम. आता पोचलो, 9:30 वाजलेत. ॲक्च्युली आता नाही पोचलो, झाले आम्हाला 10-15 मिनटं पोचून. आता आम्ही जात आहोत जेवायला. चलो. हे आहे हॉटेल जीवन इन बँक्वेट हॉल. मोठं हॉटेल आहे आणि हा गेट आहे VIP चा. दिस इज VIP गेट. एवढा जवळ. आम्ही दरवेळी शिर्डीला आलो आहे आणि दरवेळी वेगवेगळ्या हॉटेलला थांबलो ना टी. तर एक आहे मॅरीगोल्ड रेसिडेन्सी करून, ते एक बेस्ट आहे, याच लेनमध्ये आहे. ते एक बेस्ट आहे. आणि सेकंड बेस्ट इज दिस वन, आता जे आम्ही पाहिलो. हे तर का बेस्ट, बिकॉज एकदम बाजूला, गेट नंबर 2च्या एकदम बाजूला आहे. सो आपल्याला सकाळी काय कुठे रिक्षा पकडा किंवा दुसरी गाडी बिडी करायची पण गरज नाही. आपली गाडी पण मस्त पार्किंगमध्ये आणि सीधा आपण तिथे जाऊन दर्शन घेऊन निघायचं. आता वाजले आहेत 11. सो आता झोपतो लवकर, कारण दिवसभराचं ट्रॅव्हलिंग केलं आहे आणि आज लवकर पण उठलो आहे 7 वाजता. आणि कंटिन्यू ट्रॅव्हल करून आम्ही आलो आहे आता 9 वाजता. सो ऑलरेडी एक्झॉस्टेड आहे. आणि आता तुम्हाला भेटतो उद्या साईबाबांच्या दर्शनासाठी. चलो, बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, सी यू टुमॉरो. बाय बाय बोल लवकर. सी यू, टेक केअर, गुड नाईट. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग फ्रॉम शिर्डी. आता आम्ही निघालो आपलं साईबाबांचं दर्शन घ्यायला.
सो आता वाजले आहेत 8:40 आणि आम्ही सगळे रेडी झालो आहे. आम्ही विसरून गेलो होतो आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे आणि मी मोबाईल घेऊन गेलो. तो आम्ही आमचा मोबाईल हॉटेलमध्ये परत ठेवायला जातो आहे आता. सो मित्रांनो, हिअर वी आर. आमचं दर्शन झालं साईबाबांचं. खूप सुंदर झालं हा डी, खूप सुंदर झालं आणि जास्त वेळ नाही लागला. ते VIP तिकीट काढली होती त्यामुळे आम्ही पटापट आतमध्ये गेलो, गाभाऱ्यात गेलो. म्हणजे 9:15ला आम्ही आत जायला निघालो आणि 9:45पर्यंत आमचं दर्शन होऊन आम्ही बाहेर पण आलो. तर आता वाजले 10 आणि आम्ही आलो आमच्या त्याच हॉटेलमध्ये, बाजूच्या रेस्टॉरंटमध्ये, उडुपी एक्सप्रेसमध्ये नाश्ता करायला. सो थिंग इज, VIP दर्शन करायचं असेल तर त्यांची आता ऑनलाईन साईट चालू झाली आहे, साईबाबा संस्थान ट्रस्ट म्हणून. सो त्या साईटवरूनही आपण ऑनलाईन बुक करू शकतो. तो आमचा अर्ध्या तासात मस्तपैकी दर्शन झालं आहे. आता वाजले आहेत 10:15. आमच्या ओजूनी आता कार्यक्रम केला आहे, तर दिव्या गेली आहे त्याला घेऊन रूममध्ये. पर पर्सन 200 रुपीज आहे. 10 इयर्सच्या वरती पोरं असतील तर मग त्यांना पण तिकीट लागते, ऑरल्स त्यांना तिकीट लागत नाही. आता आम्ही नाश्ता वगैरे खाऊ आणि मग मोस्टली 11, 11:30, 12पर्यंत घरासाठी फायनली आम्ही निघू. घाई बघा. सो आता आम्ही चेकआउट करतो आहे आणि ह्याची बॅग ह्यालाच घ्यायची आहे. हा मला पण हात लावून नाही देत ना त्या पोरांना जे आपले बॅग्स घेऊन जात आहेत. सो आता वाजले आहेत 12 आणि आम्ही चेकआउट करतोय आता. 1 तास लेट चेकआउट करतोय. सो आता आम्ही विचार केलेला साई तीर्थला जायचा, ठीक आहे, पण 12चं ऊन भरपूर असणार आहे. सो म्हटलं की नको, डायरेक्ट घरी जाऊया. आता थोडं एक्झॉस्टिंग वाटतंय आता. म्हणजे जेव्हा घराच्या जवळ आलं तर असं वाटतं आता कधी घरी जाऊ आणि रेस्ट करू. वी आर रेडी टू गो होम. ओजू रेडी? ओजू रेडी टू गो होम. चलो येळकोट. जय मल्हार, गणपती बाप्पा मोरया. चलो अभी घर पे, बाय बाय. आणि नेहमीप्रमाणे हे सगळ्यांनाच अनुभव असतो या गोष्टीचा. आपण ड्राईव्ह करतो आणि आपले को पॅसेंजर्स असे झोपलेले असतात. असते काय? सो मित्रांनो, वेलकम टू मुंबई. फायनली आम्ही आलो मुंबईमध्ये. हे बघा, टेरॅफिक एवढं सुसाट आलोय आम्ही. एवढं मस्त समृद्धी महामार्गावर एवढं फास्ट आलो आम्ही. आणि जसं आम्ही भिवंडीला उतरलो, सांगरीला रिसॉर्ट वगैरे क्रॉस केलं आणि ते कुठलं रे, कल्याणचा बायपास क्रॉस केला. कल्याण बायपास पासूनच रादर जी ट्रॅफिक लागली आहे. आणि ती ट्रॅफिक, एवढी मोठी ट्रॅफिक आहे ती. हीच गोष्ट मला मुंबई पुणे एक्सप्रेसवे वरून पण असंच होतं. एक्सप्रेसवे वरून आल्यावर कळंबोईला जसं आपण उतरतो खाली, आणि मग जेव्हा तो न्यू बॉम्बेचा रस्ता पूर्ण पार ऐरोली क्रॉस करून घरापर्यंत पोहोचेपर्यंत एवढा कंटाळा येतो गाडी चालवायला. कारण खूप लांब ते तुर्बेची ट्रॅफिक, ही ट्रॅफिक जाम व्हायला. आय जस्ट होप की हे लोकांनी रोड असे काढावे की सीधा सिटीमध्ये घुसून हे जे नॉनसेन्स ट्रॅफिक आहे हे काय बोलतात त्याला, स्किप करावे. हो मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलो आहे आमच्या कॉलनीमध्ये घरी. आणि खूप बरं वाटलं एवढ्या दिवसानंतर. 1 आठवड्याचा मोठा प्रवास करून फायनली आम्ही घरी आलोय. प्रवास खूप सुखाचा, चांगला आणि मजेशीर झाला आमचा. अरे बापरे. सो मित्रांनो, आलो आम्ही घरी. आता झालो फ्रेश. वाजले आज 6. गप्पा वगैरे मारत बसलेलो मम्मी पप्पांबरोबर एवढा वेळ. आता खूप दिवसांचा तो स्ट्रेस रिलीफ करायचा आहे आपल्या स्वतःच्या बेडवर. सो दॅट वॉज इट. आता भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ही आमची जर्नी जी काय होती
आमच्या एवढ्या दिवसांचा प्रवास आय होप तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. ओके चलो बाय बाय. सबस्क्राईब करा. Bye bye.